नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर तुम्ही मंथली 15,000ची एस-आय-पी स्टार्ट करताय आणि त्यातून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जर 3 करोड किंवा त्यापेक्षाची जास्त वेल्थ क्रिएट करायची असेल किंवा जनरेट करायची असेल तर तुमचा त्यासाठी पोर्टफोलिओ कसा असायला हवा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. पोर्टफोलिओ कसा असायला हवा हे पाहण्याअगोदर आपण पाहूयात की आपल्याला किती वर्ष आणि किती एक्सपेक्टेड रिटर्न हवे असतील जर आपल्याला 3 करोड किंवा त्यापेक्षा जास्तची वेल्थ क्रिएट करायची असेल तर आता मी इथे घेतोय 15,000 एस-आय-पी मंथली सुरू करणार आहे. आणि जर ही एस-आय-पी 15,000 मी पुढचे 15 वर्ष चालू ठेवतोय, 12% एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करतोय, तर किती होतात आहेत? 75 लाख रुपये होणार. म्हणजे 15,000ची एस-आय-पी 15 वर्ष 12% एक्सपेक्टेड रिटर्न, तर 75 लाख रुपये तुम्हाला मिळणार. 27 लाख तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट असणार आहे. पण आपलं टार्गेट आहे 3.5 करोडपेक्षा जास्तची व्हॅल्यू. तर आता मी इथे 15% एक्सपेक्टेड रिटर्न घेतलं आहे आणि पाहिलं तर 1 करोड व्हॅल्यू जनरेट होते जर 15% रिटर्न मला मिळाले तर. म्हणजे ज्या फंडमध्ये मी इन्व्हेस्ट करणार त्यांनी जर मला 15% रिटर्न दिले तर 1 करोड व्हॅल्यू होणार 15 वर्षामध्ये. आता हेच मी वाढवतो आणि मी 20% कन्सिडर करतो इथे. तर 20% कन्सिडर जरी केले रिटर्न तरी 27 लाख इन्व्हेस्टेड अमाऊंट असणार आहे आणि 1 करोड 70 लाख रुपये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मिळणार, म्हणजेच पुढच्या 15 वर्षामध्ये मिळणार. बरेच लोक असं म्हणतील की 20% एक्सपेक्टेड रिटर्न मिळू शकत नाही, कारण की 15 वर्ष कंटिन्युअसली एखादा फंड 20% रिटर्न देत नाही. पण मी या अगोदर बरेच व्हिडिओ केलेले आहेत ज्याच्यामध्ये दाखवलंसुद्धा आहे की बरेच असे फंड आहेत की जे गेले 20 वर्ष, जे गेले 30 वर्ष 20%पेक्षा जास्त रिटर्न्स देत आहेत. म्हणजे जर त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एवढे पैसे मिळतील 15 वर्षातच फक्त. पण आता माझं टार्गेट 3.5 करोडपेक्षा जास्तच आहे, त्यामुळे मी इथे ड्युरेशन जे आहे ते वाढवतो आणि ड्युरेशन करतो 20 वर्ष. आता जर मी 20 वर्ष 20% एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर केले तर माझी इन्व्हेस्टमेंट असणार आहे 36 लाख रुपये आणि मिळणारी वेल्थ जी आहे किंवा जनरेट होणारी जी वेल्थ आहे ती असणार आहे 4 करोड 74 लाख रुपये. म्हणजे फक्त पुढच्या येणाऱ्या 20 वर्षामध्ये 20% एक्सपेक्टेड रिटर्न आपण कन्सिडर केले तर 4 करोड 74 लाख रुपये मिळू शकतात. बरेच लोक असं म्हणतील की 20% एक्सपेक्टेड रिटर्न मिळूच शकत नाही. मग त्यांच्यासाठी आपण असं कन्सिडर करूयात ना की 18% एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करूयात. 18%. मग जर 18% एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करतोय तरीसुद्धा 36 लाख रुपये इन्व्हेस्टेड अमाऊंट असणार आहे आणि येणाऱ्या 20 वर्षानंतर तुम्हाला मिळणारी रक्कम असणार आहे 3 करोड 51 लाख रुपये. मग जर तुम्हाला 18% एक्सपेक्टेड रिटर्न हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला जे फंड तुम्ही चूज करणार ते सुद्धा व्यवस्थित चूज करावे लागतील, जेणेकरून ते तुम्हाला 18% रिटर्न येणाऱ्या 20 वर्षामध्ये देतील. तर त्यासाठी आपला पोर्टफोलिओ कसा असायला हवा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओ पाहण्याअगोदर आपण जे एस-आय-पी किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करतो ती 3 टाईपच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट केली जाते. एक असते पहिली लार्ज कॅप कंपनीज. लार्ज कॅप कंपनीज म्हणजे पहिल्या ज्या 100 कंपनीज आहेत मार्केटमधल्या ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन सगळ्यात जास्त आहे त्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट केले जातात. म्हणजेच HDFC बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, ICICI बँक, टाटा पॉवर या ज्या टॉपच्या कंपनीज आहेत यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. त्यानंतर आहे मिड कॅप कंपनीज. या 101 ते 250 पर्यंतच्या ज्या कंपनीज असतात त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. त्यांना मिड कॅप कंपनीज असं म्हटलं जातं. मिड कॅप कंपनीज कोणत्या आहेत हे पाहण्यासाठी तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. त्यानंतर आहे स्मॉल कॅप कंपनीज. या 251 पासून ते एंडपर्यंतच्या जेवढ्या कंपनीज असतात त्यांना स्मॉल कॅप कंपनीज असं म्हटलं जातं, ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन लार्ज कॅप आणि मिड कॅप कंपनीजपेक्षा कमी असतं. अशा कंपनीज म्हणजे स्मॉल कॅप कंपनीज. हे सर्व मी तुम्हाला का सांगतोय, कारण आपण जे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो ती लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपनीजमध्ये केली जाते. मग जर लार्ज कॅप कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते तर ती कोणत्या कंपनीज असतात, मिड कॅपमध्ये कोणत्या असतात आणि स्मॉल कॅप कंपनीज कोणत्या असतात हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं. यानंतर आपण पाहूयात की कोणकोणते मार्केटमध्ये इक्विटी फंड आहेत ज्यामध्ये लोक रेग्युलरली इन्व्हेस्टमेंट करतात. त्यापैकी आहे लार्ज कॅप फंड. हा जो फंड आहे याच्यामध्ये लार्ज कॅप कंपनीजमध्ये 80% इन्व्हेस्टमेंट केली जाते. मिनिमम 80%. म्हणजे ज्या टॉपच्या 100 कंपनीज आहेत त्यातल्या 80% कंपनीजमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट असते. त्यानंतर असतात लार्ज अँड मिड कॅप फंड्स. यामध्ये
लार्ज कॅप कंपनीजमध्ये 35% इन्व्हेस्टमेंट असते आणि मिड कॅपमध्ये 35% इन्व्हेस्टमेंट असते. ही मिनिमम सांगतो आहे, मॅक्झिमम कितीही ठेवू शकता, पण मिनिमम त्या फंड्सला त्या कंपनीजमध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट करावीच लागते ॲज पर रूल. म्हणजेच इथेच तुमची 70% इन्व्हेस्टमेंट होते आणि राहिलेली 30% इन्व्हेस्टमेंट जो फंड मॅनेजर आहे तो वेगवेगळ्या टाईपच्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. म्हणजे स्मॉल कॅपमध्ये करू शकतो किंवा डेप्समध्ये करू शकतो किंवा इक्विटी रिलेटेड जे इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याच्यामध्ये करू शकतो, गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये करू शकतो. त्यानंतर असतात मिड कॅप फंड. हे फक्त मिड कॅप कंपनीजमध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे किती तर 65% इन्व्हेस्टमेंट यांची मिड कॅपमध्ये असते. त्यानंतर असतात स्मॉल कॅप फंड. यांची 65% इन्व्हेस्टमेंट ही फक्त स्मॉल कॅप कंपनीजमध्ये असते. अशा प्रकारे हे लार्ज, मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड्स काम करतात. त्यानंतर आता हा जो महत्त्वाचा टाईप आहे त्याला म्हटलं जातं मल्टी कॅप फंड. यामध्ये इक्विटी किंवा इक्विटी रिलेटेड जे इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याच्यामध्ये 75% इन्व्हेस्टमेंट यांना करावी लागते. तर याच्यामध्ये त्यांना मिड कॅपमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करावी लागते, स्मॉल कॅपमध्ये पण करावी लागते आणि लार्ज कॅपमध्ये पण करावी लागते. त्यांना मल्टी कॅप फंड म्हटलं जातं. म्हणजे तिन्ही कॅटेगरीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करावीच लागते. किती पर्सेंट? 75%. आता जर तुम्ही इथे पाहिलं तर मिड कॅप फंड पाहिलं तर फक्त मिड कॅप कंपनीजमध्ये केलं जातं, स्मॉल कॅप पाहिलं तर फक्त स्मॉल कॅपमध्ये आणि लार्ज कॅप पाहिलं तर फक्त लार्ज कॅपमध्ये यांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट असते. पण मल्टी कॅप फंडमध्ये तसं होत नाही. यांना तीनही टाईपच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करावीच लागते. यानंतर आहे फ्लेक्झी कॅप फंड. यामध्ये फंड मॅनेजरला पूर्णपणे राईट्स असतात की तो त्याला जशी पाहिजे तशी इन्व्हेस्टमेंट फिरवू शकतो. म्हणजे स्मॉल कॅपमध्ये, मिड कॅपमध्ये, लार्ज कॅपमध्ये, मल्टी कॅपमध्ये अशा प्रकारे जशी पाहिजे तशी इन्व्हेस्टमेंट तो करू शकतो. किती? 65% इन्व्हेस्टमेंट त्याला इक्विटी किंवा इक्विटी रिलेटेड इन्स्ट्रुमेंटमध्ये करावी लागते. यानंतरचा आहे फोकस फंड. हा फंड फक्त मॅक्झिमम 30 कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. याच्यापेक्षा जास्त कंपनीजमध्ये त्याला इन्व्हेस्टमेंट करता येत नाही. म्हणजे जर त्या 30 कंपनींनी खूप चांगला परफॉर्म केला तर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील आणि जर त्या 30पैकी 25 कंपनीजने चांगला परफॉर्म नाही केला तर तुम्हाला रिटर्न चांगले मिळणार नाही. पण फोकस फंडमध्ये असे कंपनीज असतात ज्या खूप चांगल्या परफॉर्म करणाऱ्या असतात. आता तुम्हाला समजलं असेल लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड, स्मॉल कॅप फंड, फ्लेक्झी कॅप फंड, फोकस फंड आणि मल्टी कॅप फंड कशा प्रकारे काम करतात आणि कोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आता आपण पाहूयात की या टाईपच्या फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला किती रिटर्न्स मिळतात. तर 5 वर्ष आणि 10 वर्षाचं मी ॲव्हरेज रिटर्न तुम्हाला काढलेलं आहे त्या कॅटेगरीचं. तर लार्ज कॅप कॅटेगरी तुम्हाला 5 वर्षामध्ये 17% रिटर्न देते आणि 10 वर्षामध्ये 12.68% रिटर्न देते. लार्ज अँड मिड कॅप कंपनीजमध्ये जर तुमची इन्व्हेस्टमेंट असेल किंवा तुम्ही जर त्या टाईपचे फंड चूज केले तर तुम्हाला 5 वर्षात 22% रिटर्न देतात आणि 10 वर्षामध्ये 15% रिटर्न देतात. मिड कॅप कंपनीच्या फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर 27% 5 वर्षात रिटर्न आहे, 10 वर्षामध्ये 17%. स्मॉल कॅप कॅटेगरीजमधल्या कंपनीजमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय 32% रिटर्न 5 वर्षामध्ये मिळतात आणि 18.83% रिटर्न हे तुम्हाला 10 वर्षामध्ये मिळतात. फ्लेक्झी कॅप फंड तुम्हाला 20% रिटर्न देतात आणि 10 वर्षामध्ये 14% रिटर्न देतात. फोकस फंड तुम्हाला 19% रिटर्न देतात आणि 10 वर्षामध्ये 14% रिटर्न देतात. त्यानंतर आहे मल्टी कॅप फंड जे तुम्हाला 23% रिटर्न देतात आणि 10 वर्षामध्ये 15% रिटर्न देतात. आता यावरनं तुम्हाला समजलं असेल की कोणत्या टाईपच्या कॅटेगरीज कशा प्रकारचं रिटर्न्स देतात. आता आपण 10 वर्षाच्या बेसिसवरती त्यांना सॉर्ट करूयात. 10 वर्षाच्या बेसिसवरती सॉर्ट केलं आणि लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट केलं तर तुम्हाला समजेल की 10 वर्षामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त रिटर्न देणारे फंड कोणते आहेत. जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात जास्त रिटर्न देणारे फंड आहेत स्मॉल कॅप फंड, त्यानंतर आहे मिड कॅप फंड, त्यानंतर आहे मल्टी कॅप फंड आणि त्यानंतर आहे लार्ज अँड मिड कॅप फंड. म्हणजे हे 3 टाईपच्या कॅटेगरीज किंवा 4 टाईपच्या कॅटेगरीज आहेत ज्या तुम्हाला 15%पेक्षाही जास्त रिटर्न देत आहेत येणाऱ्या 10 वर्षामध्ये. म्हणजे जर आपलं टार्गेट असेल आपल्याला 3 करोड किंवा त्यापेक्षा जास्तची वेल्थ जनरेट करायची आहे तर आपल्याला अशा टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल जेणेकरून आपल्याला 17 ते 18% रिटर्न मिळतील. आता जर या टाईपच्या फंड्समध्ये जर मला 15,000 इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मी ते स्प्लिट कसे करावे. अशा प्रकारे मी 15,000ची SIP स्प्लिट केलेली आहे ज्यामध्ये स्मॉल कॅपमध्ये 7,500 रुपये इन्व्हेस्टमेंट करणार आहे, मिड कॅपमध्ये 3,500 इन्व्हेस्टमेंट करणार आहे, मल्टी कॅपमध्ये 2,000 आणि लार्ज अँड मिड कॅप फंडमध्ये 2,000. म्हणजे मी जास्त रिस्क का घेतो आहे कारण की मला लवकरात लवकर चांगले रिटर्न्स मिळायला हवेत म्हणून मी स्मॉल कॅप कंपनीजमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट जास्त ठेवतो आहे. आता जो मी पोर्टफोलिओ बनवतो आहे किंवा जो पोर्टफोलिओ तुम्हाला दाखवतो आहे तो हाय रिस्क कॅटेगरीमधला पोर्टफोलिओ आहे. हा जो पोर्टफोलिओ मी तुम्हाला दाखवतो आहे हा एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. तुम्ही तुमच्या
रिक्वायरमेंटप्रमाणे वेगवेगळ्या टाईपचा पोर्टफोलिओ बनवू शकता, यामध्ये वेगवेगळे फंड घेऊ शकता. 50% जी इन्व्हेस्टमेंट आहे ती फक्त आणि फक्त स्मॉल कॅपमध्ये आहे. त्यानंतर आहे मिड कॅपमध्ये 3,500, म्हणजे इथे 25% इन्व्हेस्टमेंट माझी डिवाईड केली गेलेली आहे. आता यामध्ये तुम्ही वेगवेगळं तुम्हाला जसं हवं तसं करू शकता. तुम्हाला जर वाटतं इथे मला स्मॉल कॅपमध्ये 5,000 आणि इथे मिड कॅपमध्ये 5,000 असं हवं आहे तरी चालेल, आणि इथे 3,000 मल्टी कॅप फंडमध्ये तरीही तुम्ही करू शकता. पण हा जो पोर्टफोलिओ मी तुम्हाला दाखवला आहे, ज्याच्यामध्ये मी 50% इन्व्हेस्टमेंट स्मॉल कॅप कंपनीजमध्ये केली आहे, त्याचं जर तुम्ही ॲव्हरेज रिटर्न पाहिले तर ह्या चारही फंडचं जर ॲव्हरेज रिटर्न पाहिलं तर तुम्हाला 16.88% रिटर्न मिळू शकतो. आता हे ॲव्हरेज रिटर्न तिघांचं मिळून मी काढलेलं आहे, पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट माझी स्मॉल कॅप कंपनीजमध्ये आहे. म्हणून आपण असं कन्सिडर करून चालूयात की मला कमीत कमी 17.5% रिटर्न तर आरामशीर मिळणार जर मी असं स्ट्रॅटजीने पुढची इन्व्हेस्टमेंट केली तर. 15,000ची SIP मी 5 वर्षासाठी करतो आहे, तर तुम्हाला जर रिटर्न्स जर तुम्ही पाहिले तर अशा टाईपची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करून पाहिली तर तुम्हाला 26.50% रिटर्न तुम्हाला या टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे मिळू शकतात. तर 7,500 इथे मिड कॅपमध्ये, 3,500, 2,000 इथे, 2,000 इथे, अशी 15,000ची इन्व्हेस्टमेंट मी वेगवेगळ्या टाईपच्या फंड्समध्ये करू शकतो. पण यामध्ये माझा प्रिफरन्स असेल स्मॉल कॅप फंड आणि मिड कॅप फंड आणि मल्टी कॅप फंड, म्हणजे या 3 टाईपच्या फंड्समध्येच माझा जास्त फोकस असणार आहे की मी इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये जास्त करावी. अशा प्रकारे मंथली 15,000ची SIP तुम्ही वेगवेगळ्या टाईपच्या फंड्समध्ये स्प्लिट करू शकता, जशी तुमची रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने. मी इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन करत नाही किंवा असंही सांगत नाही की तुम्ही तुमची सगळीच्या सगळी इन्व्हेस्टमेंट ही स्मॉल कॅप कंपनीजमध्येच इन्व्हेस्ट करा किंवा स्मॉल कॅप फंडमध्ये इन्व्हेस्ट करा, कारण की हा प्रत्येकाचा आपापला प्रेफरन्स आहे की त्यांनी कोणत्या टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. पण जास्त रिटर्न देणारे जे फंड आहेत ते स्मॉल कॅप फंड आणि मिड कॅप फंडच आहेत, जे तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स येणाऱ्या काळामध्ये देऊ शकतात. माझ्या मते आता तुम्हाला समजलंच असेल की सर 3.5 करोडपेक्षा जास्तचा जर तुमचा गोल असेल तर तुम्हाला कशा प्रकारे 15,000ची SIP वेगवेगळ्या फंड्समध्ये स्प्लिट करावी लागेल. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.